ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर 224 नंबरचा जो अनुभव आहे त्यातला अर्धा भाग राहिलेला होता, तर तो आज शेअर करणार आहे शुभांगीताईंचा। बरेच प्रश्न आलेले आहेत व्हॉट्सअपला वगैरे, त्याच्यानंतर ह्याला पण आलेले आहेत कमेंटमध्ये पण बऱ्याच जणांनी ते दत्ताराधनेचा जो मी व्हिडिओ पोस्ट केलेला होता तर त्याच्यावर काय एक दोघं असतील की ज्यांचं आहे असं मत की तुम्ही काहीतरी आईंचं चुकीचं पसरवू नका. आईंनी असं कुठंही सांगितलेलं नाही आहे की अमावस्या पौर्णिमा वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे. तर मी पसरवणारी कुणीच नाही आणि माझी तेवढी लायकी पण नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जी रिॲलिटी आहे ती आहे. तुम्ही जेवढे सगळेजण उपासना करत असाल, तुम्ही जेवढे सगळेजण आईंची भक्ती करत असाल तेवढ्यातलं 50% 25% सुद्धा माझ्याकडून होत नाही आणि तेवढी माझी लायकी पण नाही आहे. पण मी काहीच पसरवायची गरज नाही आहे. जे अनुभव माझ्याकडे येतात ते मी जसेच्या तसे शेअर करते. ह्यात माझं काहीही नाही आहे किंवा मी अनुभव किंवा मी असं सांगायला लागले की हा उपाय करा मग त्यानं फरक पडेल, तो उपाय करा, असं काहीच नाही आहे. तुम्ही असा कुणीही गैरसमज काही करून घेऊ नका की मी काहीतरी असं स्प्रेड करायला लागले किंवा आईंची जी तत्व आहेत, आईंची जी गोष्टी आहेत ते पहिल्या पानावर मी प्रत्येक वेळेला सांगते आईंनी पहिल्या पानावर दिलेल्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आईंनी भजन नामस्मरण ह्याच्या व्यतिरिक्त आईंनी काहीही सांगितलं नाही आहे. मी प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगतेच की भजन आणि नामस्मरण ह्या व्यतिरिक्त आईंनी काहीही सांगितलेलं नाही आहे आपल्याला, का तर त्यातूनच आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे हे आईंना माहिती आहे. पण ज्यावेळेला असं काहीतरी भगिनींना वाटतं की आपण हे असं केल्यानंतर असं हे होईल का, आणि त्यांना स्वतः काहीतरी आई प्रेरणा करत असतील, त्या ते उपासना करत असतील आणि त्यातनं त्यांना अनुभव येत असतील आणि ताईंनी मला आवर्जून सांगितलेलं की असं असं सांग, तर ते मी तसं सांगितलं अनुभवामध्ये. बाकी काहीच नाही की मी काहीतरी वेगळं आईंनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं पसरवण्याची तेवढी लायकी पण नाही आहे माझी की आईने काहीतरी सांगितलं आणि मी त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी मी लोकांपर्यंत पोहोचवेन. हे काहीच माझ्या आणि हे जे सांगते मी ह्यातला एकही शब्द माझा नाही. आणि जर माझं काहीतरी असेल तर मी पर्सनली मी बोलते पण व्हिडिओमध्ये की हे मला असं वाटतंय, हे त्यांनी सांगितलेलं नाही, हे मला असं वाटतंय, असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते पण. तर हे माझं काहीच नाही आहे. तो अनुभव जो शेअर केलेला आहे त्या ताईंना जसा अनुभव आला तसं त्यांनी मला हे सांगितलं होतं की आवर्जून हे सांग, आणि मग मी ते अनुभव शेअर केलेला होता दत्त जयंतीच्या आधी. बाकी मला काही आईंनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींच्या व्यतिरिक्त पसरवून मला काही म्हणजे मी जी उपासना करते त्याचं पण पुण्य मला घालवायचं आहे का, काय उपयोग होणार आहे मला त्याच्यातनं. तर असं कुणी काही गैरसमज करून घेऊ नका की मी काहीतरी वेगळं पसरवायला लागले. तेवढं पसरवायला तेवढी लायकी पण लागते की काहीतरी हा बाबा आपण काहीतरी वेगळं सांगेन आणि कुणाला काहीतरी त्याचा काहीतरी उपयोग होईल, तेवढी लायकी पण लागते. तेवढी लायकी पण नाही आहे माझी. तर असं काही गैरसमज करू नका. शुभांगीताईंच्या अनुभवाकडे येते. तर शुभांगीताई म्हणत होत्या की ज्यावेळी सॉरी माझं हे झालं. तर त्या सांगत होत्या की आमच्या दोघींची मैत्री अजूनही तशीच आहे आणि आम्ही दोघींनी प्लॉट पण घेतलेला आहे. 1.5 गुंठे असा प्लॉट घेतलेला आहे दोघींनी आणि तिथं आता लवकरच म्हणजे एप्रिल मेपर्यंत आमचं बांधकाम सुरू होणार आहे म्हणतात. ही गोष्ट खूप मोठी आहे म्हणतात की आम्ही दोघं कमवत होतो तरीसुद्धा आम्ही तेवढं म्हणजे कधी तसं घडलं नाही. आम्ही आता दोघं म्हणजे लग्न झाल्यापासून आम्ही दोघं कमवत होतो. पण असं घडलं नाही की आम्ही काहीतरी सेव्हिंग करून प्लॉट घेऊ वगैरे. पण नंतर मी घरी होते म्हणल्या. असं काही म्हणजे हे नाही की माझ्याकडून काहीतरी कमवणं होत होतं. मी घरी होते. मी आजारी होते. मोठं आजारपण होतं. खूपसा पैसा खर्च झाला. माझे मिस्टर असं पण नाही की कुठल्या गव्हर्नमेंट सर्वंट होते किंवा कुठल्या मोठ्या पोस्टवर होते. माझे मिस्टर अगदी सॉरी माझे मिस्टर अगदी साध्या कंपनीमध्ये जॉबला होते म्हणल्या. आणि मेन मुलांचे खर्च बंद नव्हते. मुलं वाढत होती. मुलांना शिक्षणाला, खाण्यापिण्याला, कपड्यालत्ता, त्यांनी काही आजारी पडले त्याच्यासाठी पैसा. माझा दवाखान्यात खूप पैसा खर्च व्हायला लागला होता.
ह्या सगळ्यातनं तो पैसा खर्च झालेला होता. आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी बरी झालेले होते 4-5 महिन्यांनी. हे आधीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं. तर ते खर्च झालेला होता पैसा. तर तेवढ्यातनं सुद्धा नंतर मी काही लगेच जॉबला तर गेलेच नाही. लगेच नाही, मी अजून पण जॉबला नाही गेले म्हटलं. पण तो त्या गोष्टी आईने अशा जुळवून आणल्या, की मला आश्चर्य वाटतंय म्हणलं. माझ्या मिस्टरांना आश्चर्य वाटते, की अरे आपल्याकडनं झालं कसं? एवढा मोठा म्हणजे चांगल्या एरियामध्ये जिथं आम्ही प्लॉट घेतलेला आहे, तिथं 13-14 लाख रुपये गुंठा चालू आहे म्हणला. तर अशा एरियामध्ये आम्ही 1.5 गुंठा प्लॉट घेणं हे आम्ही दोघं कमवते असताना सुद्धा जमलं नव्हतं. ही फक्त गुरूंची कृपा आहे म्हणतात, की ताईंनी आणि मला गुरु भगिनी तुम्हाला सांगू म्हटल्या माझ्या बहिणी वगैरे लांब-लांब आहेत. तर आई-वडील लांब. तर मला एक आधार असावा म्हणून आईनी माझी इतकी चांगली गुरु भगिनी माझ्यासोबत जोडली म्हणतात. आम्ही दोघींनी शेजारी प्लॉट घेतलंय आणि इतकं म्हणजे एक सख्खी बहीण जेवढी आहे मला, तेवढ्याच त्या आहेत म्हणतात माझ्यासाठी. सॉरी तर म्हणजे सख्ख्या बहिणी मला जितकं प्रेमानं, जितकं म्हणजे आपण म्हणतो ना जवळीक, आपुलकी, प्रेम हे जे ह्या ज्या गोष्टी आपल्या सख्यांबरोबर ज्या असतात, त्या सगळ्या गोष्टी माझ्या त्यांच्यासोबत. का तर मी खूप लांब आहे. मला ना सासू-सासरे आहेत. माझे आई-वडील लांब आहेत माझ्यापासून. तर कुणाचा मला आधार नाही. त्यात म्हणजे तब्येत आता अगदी व्यवस्थित आहे. आता काही प्रॉब्लेमच नाही आहे म्हणतात. पण त्या काळामध्ये मला खूपशी गरज होती माणसांची. तर त्या काळामध्ये मला इतकं चांगलं आणि ह्या जन्मातलं तर नक्कीच नाही म्हणतात. मागच्या जन्मात कुठेतरी तर आईंची उपासना, आईंची प्रार्थना, आईंची सेवा घडली असावी. ते मला सॉरी, सॉरी, सॉरी. तर ते मला ह्या जन्मात त्या म्हणतात, की मला हे मिळालेलं असावं. थोड्या काळानं मिळाले पण मला तो मार्ग मिळाला असावा. काहीतरी पुण्य नंतर उदयाला येणार असावं, की आधी मागचं पाप सरल्यानंतर मग हे आईंचे चरण परत मिळणार असावेत असं म्हणतात. त्या ताई म्हणत होत्या. आणि तुम्हाला सांगू म्हटलं मला इतका प्रचंड आनंद होतोय त्या त्या प्लॉटमध्ये ज्यावेळेला आम्ही जातोय, अधेमध्ये आम्ही जातोय सगळेजण. तर ज्यावेळेला जातोय ना, इतका प्रचंड आनंद होतो आणि मला माझ्या मिस्टरांना सुद्धा आश्चर्य वाटतंय, की अरे आपल्याला हे साध्य कसं झालं? म्हणजे असं गुरूंनी काही-काही गोष्टी घडवून आणल्या की त्या अगदी म्हणजे विश्वास नाही व्हायला पाहिजे असं काही-काही गोष्टी म्हणजे असं होऊन जातंय आणि नंतर असं वाटतंय, अरे कसं काय असं घडून गेलं? म्हणजे विश्वासच कुणी ठेवणार नाही. अशी गोष्ट ती होती म्हणतात. माझ्या आईला स्वतःला विश्वास बसला नव्हता म्हणतात, की आम्ही प्लॉट घेतला. तर आई बोलली, "खरंच सांगतेस का? काय मस्करी करतेस का?" तर म्हणजे तिला माहिती होतं, की आम्ही किती दवाखान्यांना पैसा घातलाय, मुलांचं आणि एकटाच माणूस कमवता आहे. त्याचं पण तेवढं येणं आणि त्यातनं एवढं मोठी झेप घेणं आणि तुम्हाला सांगू म्हणतात, घरासाठी सुद्धा पूर्ण सगळी तजवीज झालेली आहे म्हणतात. आता फक्त 4-5 महिन्यात बांधकाम आमच्या दोघींचं पण एकदम सुरू होणार आहे. ताईंची काही प्रॉब्लेम नाही. त्या काही कधीही करू शकत होत्या. पण आमच्यासाठी त्या थांबल्यात म्हणल्या. दोघींचं पण एकदमच सुरू करू. म्हणजे इतकं बॉन्डिंग आमचं चांगलं झालेलं आहे. आईनी मला भगिनी दिलेली आहे म्हणतात एक. खूप चांगली भगिनी दिलेली आहे म्हणतात. आणि ही गोष्ट झाली म्हणतात. दुसरा एक अनुभव म्हणतात, की माझा मुलगा जो आहे म्हणतात मध्यंतरी खूप घाबरायचा म्हणल्या आणि आईंच्या मार्गात अजून तो काही आलेला नव्हता. म्हणजे आम्हीच करत होतो. तर घाबरायचा, मधून उठायचा. दिवसा नाही, रात्रीचं मधूनच उठायचा आणि त्याला चित्रविचित्र अशी स्वप्न पडायला लागलेली होती म्हणतात. तर तो घाबरायचा आणि एकदम उठायचा आणि मी म्हणायची, "हा असा का?" आणि एकदा उठला ना,
तो झोपायचाच नाही रात्रभर आणि मला पण झोपू द्यायचा नाही. एकतर मी आता जसं म्हणजे मी बरी व्हायला लागले, तसं मी झोप, जेवण सगळं व्यवस्थित का तर आता आपल्याला अगदी व्यवस्थित व्हायचं आहे, तर म्हणजे एवढ्या मोठ्या आजारपणातून मी उठले, तर मला सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी खूप शरीराकडे लक्ष देते म्हणतात. तर मग माझी झोप नाही झाली, तर मग मी चिडचिड करायची त्याच्यावरती. "अरे काय?" तर आणि मी बाबांना त्याच्या उठवू द्यायची नाही, का तर ते पण दिवसभर काम करत असतात. मग मीच जागी राहायची. मग मी म्हणायचे, "अरे का तुला काय असं होतंय?" तर नाही मला खूप घाबरल्यासारखं होतंय, मला खूप आणि हा त्याचा एकदा दोनदा मी इग्नोर केलं, एकदा दोनदा झाल्यानंतर. पण महिन्यात त्याला नंतर 2-2, 3-3, 4-4 वेळेला असं व्हायला लागलं म्हणतात. आणि मग मला कळेना. मग डॉक्टरांकडे नेलं, की असं त्याला स्वप्न पडतात वगैरे आणि रात्रीचं घाबरून उठतोय वगैरे. तर डॉक्टरांनी काही चेकअप वगैरे केलं, त्याला औषधं वगैरे दिली. बाकी काही असं काही हे नाही म्हणले, की जेवणात वगैरे काहीतरी वेगळं आलं, पित्त वगैरे वाढलं, तर पित्तानं सुद्धा घाबरल्यासारखं होतं. रात्रीचं माणूस घाबरून उठतंय वगैरे, पित्त वगैरे वाढलं वगैरे तर. मग मी त्याच्या पण जेवणाकडं, मुलीच्या पण जेवणाकडं पूर्ण लक्ष द्यायला लागले म्हणल्या. रात्रीचं मी असं काहीच आणि जसं मी आजारी होते तसं नाहीच म्हणल्या. मी जशी बरी झाले तसे जेवणात वगैरे आहारात अगदी व्यवस्थितपणा काही असं आमच्यात नव्हतंच म्हणल्या, असं काही तळलेलं किंवा काही तेलकट असं काही हे नाही. मग मला कळेना ते नंतर सुद्धा त्याचे प्रॉब्लेम तसंच चालू. मी आईंना प्रार्थना करायची पण माझ्या असं काही लक्षात आलं नाही म्हणल्या. आईंना प्रार्थना करायची, की "अरे, ह्याला बरं वाटू दे" वगैरे असं. पण माझ्या काही लक्षात आलं नाही आणि नंतर ना बोलता-बोलता मी ताईंना बोलले, की हा ना महिना 2 महिने झाला असं उठतोय आणि मी परवा दवाखान्यात पण नाही का तुम्हाला बोलले, दवाखान्यात जाऊन येते आणि ह्याला घेऊन." तर म्हटल्या त्यांना बोलले, की "असा हा घाबरून उठायला लागलाय" वगैरे. तर त्या बोलल्या, "मग बालोपासना वगैरे करायला लावायची ना मुलांना." मग माझ्या डोक्यात आलं आणि मी मग दोन्ही मुलांना काय करायला लागले, बालोपासनेला बसवायला लागले म्हणल्या आणि ते अंगाऱ्याचा उपाय त्यांनी सांगितला, की बालोपासना जी लावल्यानंतर बालोपासनेला बसल्यानंतर अगरबत्ती लावायला लावा त्यांना आणि बालोपासना म्हणून झाली, की मग ते जो अंगारा आहे तो त्याला पाण्यातून वगैरे द्या प्यायला किंवा त्याला चाटवायला लावा आणि जेवायला वगैरे लावा. असं ताई ज्यावेळेला बोलल्या, त्यावेळेला मी तसं करायला लागले म्हणल्या. आणि त्याच्यानंतर 1-2 वेळा त्याला तसं झालं. म्हणजे बालपासनं सुरू होती. त्याच्यानंतर सुद्धा 1-2 वेळा त्याला तसं झालं म्हणल्या, की मला पूर्ण रात्र अक्षरशः त्यानं झोपू दिलं नव्हतं. 1 वाजता तो उठलेला. ते मला तुम्हाला सांगते म्हणल्या 6-7 वाजलं तरी तो उगाच घाबरल्यासारखा. म्हणजे सकाळचे 6-7 वाजले तरी घाबरल्यासारखा. माझे मिस्टर पण घाबरायला लागले, ह्याचं आणि काही वेगळंच निघलंय म्हणून. तर तुम्हाला सांगू मला टेन्शन यायला लागलं. आता बालोपासनं पण सुरू केली आहे, अंगारा पण हे करतोय. पण ह्याला असं का व्हायला लागलेलं आहे तरीसुद्धा. पण तुम्हाला सांगू त्याच्यानंतर 8 दिवसानं परत एकदा तसं झालं. पण त्याच्यानंतर आज तागायत परत तो प्रॉब्लेम झाला नाही त्याचा म्हणला. आम्ही बालोपासनं दवाखाना 2 वेळा केला. त्याच्यानंतर काही दवाखान्यात पण नाही हे केलं म्हणल्या. पण तुम्हाला सांगू ते आपसुकच बंद झालं. ते आज तागायत परत कधीही तसं झालं नाही म्हटल्या. त्याला कधीच तो प्रॉब्लेम झाला नाही. कधीच तो असं घाबरून उठला नाही, काही नाही आणि त्यावेळेला पण जेवण तेच होतं. आताही तशाच प्रकारचं जेवण आहे. आमच्यात जसं मी आजारपणातून उठले ना, तसं सगळं हेल्दी जेवण आहे. सगळं हेल्दी म्हणजे दिनचर्याच सगळी हेल्दी आहे म्हणतात. मुलांची पण, माझी पण, मिस्टरांची पण. का तर आम्ही खूप मोठ्या ह्याच्यातून होरपळून निघालोय म्हणल्या. त्यामुळं मुलंसुद्धा अगदी व्यवस्थित हे करतात. त्यामुळं ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे बरं का. उपासनेमध्ये आपलं खाणं-पिणं खूप जास्त मॅटर करतंय. जर आपण कसंही म्हणजे तळलेलं किंवा मांस वगैरे असं जास्त खात असू किंवा अ, मा आपण म्हणतो ना असं काहीतरी फास्ट फूड वगैरे जास्त खात असू ना, तर उपासनेवर खूप जास्त त्याचा परिणाम होतोय. का तर ते जे पदार्थ आहेत ते आपल्यात म्हणजे पित्त वाढवणं त्याच्यानंतर सगळेच जे त्रास आपल्याला होतो ना ज्या गोष्टींमुळं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून क्रिएट होत असतात. त्यामुळे ना अ, आणि पित्त वाढलं हे त्यांनी सांगितली ती गोष्ट खूप खरी आहे. आम्ही एका व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. पित्त वाढलं ना सगळे आजार तुमचे सुरू होतात.
पित्त वाढलं की तुमचे पोटाचे आजार सुरू होतात, पित्त वाढलं की तुमचं झोप नीट नाही होणार, पित्त वाढलं की तुम्हाला खूपशे म्हणजे घाबरल्यासारखं वगैरे ते म्हणतात ना, अगदी करेक्ट आहे, डॉक्टर बोलले ते म्हणला ना, ते अगदी करेक्ट आहे. ते सगळे सगळे आणि चिडचिड होणं, झोप जास्त येणं आणि मग तुमची उपासना काय होणार आहे? शून्य. ते उपासना नीट होणार नाही. त्यामुळं खाणं-पिणं खूप मॅटर करते उपासनेमध्ये. ह्या गोष्टीसाठी मी खूप सहमत आहे. मी मी माझं सांगते. तर मी खूप सहमत आहे या गोष्टीसाठी आणि तर ताई सांगत होत्या, की खूप बदल झाले माझ्या मुलांमध्ये सुद्धा वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईनी मला आजही विश्वास बसत नाही, की मी कधी-कधी वाटतंय, की अरे स्वप्नात आहे का? की माझं इतक्या ह्याच्यामधून इतकं आम्हाला कर्ज होतं, ते सगळं कमी-कमी होत येऊन प्लॉट घेणं ही गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी आणि आता तुम्हाला सांगू घराची वगैरे सगळी तजवीज झालेली आहे. घर बांधण्याचं सगळं व्यवस्थित हे झालेलं आहे म्हणतात आता. आता तुम्हाला सांगू आता घर झालं ना, एकदा खूप मोठी आईंची पूजा ठेवून, भजन ठेवून माझ्या सगळ्या लोकांना सगळ्या शेजाऱ्यांना मी अगदी मोठ्यानं जेवण वगैरे सगळं ठेवून, प्रसाद वगैरे ठेवून भजन घरी करणार आहे म्हणतात त्या. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.